Good morning, students. Today in the session we see the topic function in C programming. Okay. Into that first we see what is meant by function. Function म्हणजे काय ते आपण पहिले बघणार आहोत. फंक्शन म्हणजे काय असतं की जसं तुम्ही आत्तापर्यंत प्रोग्राममध्ये मेन फंक्शन लिहित आलात, तर फंक्शन म्हणजे काय की ज्यामध्ये आपण आपला जो काही प्रोग्रामचा कोड आहे, जो टास्क आहे, जे ऑपरेशन आहे ते परफॉर्म करण्यासाठीचं कोड किंवा लॉजिक जिथे लिहिलं जातं किंवा सोल्युशन जिथे पुट ऑन केलं जातं त्या गोष्टीला फंक्शन असं म्हटलं जातं. मीन्स वॉट, a large program in C can be divided to many subprogram, and that subprogram contain a component with a defined purpose. Okay, that function that subprogram is called as function. एखादा सोल्युशन फाइंड आउट करताना आपल्याकडे त्या सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी दिलेल्या प्रोग्रामचं आपण डिफरंट पार्ट्समध्ये डिवाइड करून स्मॉल पार्ट्समध्ये त्याला एक्झिक्यूट करून मग तो प्रोग्राम सॉल्व करतो, त्या स्मॉल पार्ट्सला फंक्शन असं म्हटलं जातं. बेसिकली अ जॉब ऑफ फंक्शन इज टू डू समथिंग. जसं मी आत्ता सांगितलं की काही ऑपरेशन असेल, काही टास्क असेल, तो परफॉर्म करणं, दॅट इज द मेन टास्क ऑफ फंक्शन. ओके. सर्वात इम्पॉर्टंट कार्य जे आहे फंक्शनचं ते हेच आहे की जे काही ऑपरेशन आहे ते सगळं परफॉर्म करण्याचं काम फंक्शन करतं. सी प्रोग्राम कंटेन्स ॲटलिस्ट वन फंक्शन विच इज मेन फंक्शन. आतापर्यंत आपण सगळ्या प्रोग्राममध्ये बघत आलो की सी प्रोग्राममध्ये सर्वात इम्पॉर्टंट जे फंक्शन आहे दॅट इज मेन फंक्शन. ओके. मेन फंक्शनमध्येच आपण सर्व कोडिंग आतापर्यंत करत आलो आहे. तर दॅट इज द प्री डिफाईन फंक्शन बाय सी कंपायलर. सी कंपायलरने आधीच डिफाईन करून ठेवलेलं फंक्शन आहे. तर आता फंक्शन म्हणजे कळलं काय, आता आपण त्याचा टाईप्स बघूया. तर क्लासिफिकेशन ऑफ फंक्शन इंटू दॅट फंक्शन कॅन बी डिफाईन इंटू टू टाईप्स. फंक्शन दोन कॅटेगरीजमध्ये डिफाईन होतं. फर्स्ट आहे युजर डिफाईन फंक्शन अँड सेकंड आहे लायब्ररी फंक्शन. आता युजर डिफाईन फंक्शन म्हणजे काय आणि लायब्ररी फंक्शन्स म्हणजे काय ते आता आपण बघूया. आता युजर डिफाईन म्हणजे युजर ज्या फंक्शनला डिफाईन करतो, डेफिनेशन लिहितो ज्या फंक्शनमध्ये, दॅट फंक्शन्स आर युजर डिफाईन. ओके. तर इथे एक्झाम्पलमध्ये दिलं आहे मेन फंक्शन इज द युजर डिफाईन फंक्शन. आता ते सीने ऑलरेडी अलाव केलेलं फंक्शन आहे, बट त्या फंक्शनमध्ये आपण स्वतःचा कोड डिफाईन करतो, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज युजर डिफाईन फंक्शन. अँड सेकंड इज द लायब्ररी फंक्शन. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ लायब्ररी फंक्शन लाईक प्रिंटेप, स्कॅनेप, पॉवर, सेल. ओके. तर हे फंक्शन जे ऑलरेडी सी कंपायलरमध्ये डिफाईन केलेले आहेत आणि त्याचा एक फॉर्मॅट फिक्स केला आहे, तो फॉर्मॅट फक्त आपण यूज करतो फॉर प्रोसेसिंग अवर ऑपरेशन. आपले ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपण लायब्ररी फंक्शनचा बाय डिफॉल्ट डिफाईन करून ठेवलेल्या फंक्शनचा यूज करतो. ह्याच्यामध्ये आपण आपला काही टास्क करत नाही. ओके. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज लायब्ररी फंक्शन. नाव वी सी द ॲडव्हान्टेजेस ऑफ फंक्शन. फंक्शनचे ॲडव्हान्टेजेस काय की फंक्शन डिफाईन केल्यामुळे, तर फंक्शन म्हणजे मी सांगितलं की मोठ्या प्रोग्रामला छोट्या प्रोग्राममध्ये डिवाइड करून आपण काय करतो आहे, आपलं जे सोल्युशन आहे ते इझिली फाइंड आउट करतो आहे. सो इट इज मच इझियर टू राईट स्ट्रक्चर प्रोग्राम व्हेर अ लार्ज प्रोग्राम कॅन बी डिवायडेड इंटू स्मॉलर. तर हे सिम्पल टेक्निक प्रोव्हाइड करतं आणि इझिली आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी मदत करतं. दॅट इज द बिगेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ फंक्शन. सेकंड आहे अलोईंग द कोड टू बी कॉल्ड मेनी टाइम्स इझियर टू रीड अँड अपडेट. एखाद्या कोडला रीड करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी एक इझिली जी काही टेक्निक प्रोव्हाइड केली जाते दॅट इज कॉल्ड ॲज फंक्शन. कारण की फंक्शनमध्येच आपण कोडिंगला अलाव करतो ह्या गोष्टी करण्यासाठी. देन इट इज इझियर टू डिबग अ स्ट्रक्चर प्रोग्राम वेअर देअर एरर इज इझी टू फाइंड अँड फिक्स. जेव्हा आपण प्रोग्रामला डिबग करतो, डिबग केल्यानंतर जर त्यामध्ये काही एरर आल्यात, काही प्रॉब्लेम्स आले, तर ते फिक्स करण्यासाठी किंवा ते फाइंड आउट करण्यासाठी जर फंक्शन्समध्ये प्रोग्राम लिहिलेले असतील तर दे विल बी इझिली, म्हणजे ते प्रत्येक वेळेस आपल्याला पटकन सांगू शकतात की कोडमध्ये एरर कुठे, आणि त्यामुळे आपण आपल्या प्रोग्रामला परत रिचेक करून फिक्स करू शकतो त्या एरर्सला. सो दॅट्स वाय इट इज अ थर्ड ॲडव्हान्टेज ऑफ फंक्शन. असे भरपूर ॲडव्हान्टेजेस आहे फंक्शनचे, बट दीज आर द बिगेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ फंक्शन. नेक्स्ट आता आपण बघूया एक्झाम्पल
की फंक्शन कसं यूज करता प्रोग्राममध्ये, ओके, आणि फंक्शन लिहिता कसं. एक प्रॉपर सिम्पल एक्झाम्पल बघू, देन त्याचे टाईप्स बघूया फंक्शनचे. तर हॅश इन्क्लूड stdio.h, इथे आपण फंक्शनचं नाव घेतलं आहे क्यूब. ओके, क्यूब नाव फंक्शनचं, की जेणेकरून आपण त्या दिलेल्या नंबरचा क्यूब फाइंड आउट करणार आहोत तिथे. तो जसं आपण व्हेरिएबल डिक्लेअर करताना टाईप देतो, तसंच फंक्शन डिक्लेअर करताना त्याचा टाईप द्यायचा, देन नेम द्यायचं. ओके, आता त्याच्या पॅरामीटर म्हणजे त्याच्या राऊंड ब्रॅकेट्सच्या आत इथे बघा तुम्हाला दिसते ही व्हॅल्यू पास केली, लॉंग एक्स, मीन्स दिस इज वन काइंड ऑफ व्हेरिएबल दॅट इज कॉल्ड ॲज पॅरामीटर किंवा ऑर्ग्युमेंट. याला काय म्हटलं जातं, पॅरामीटर किंवा ऑर्ग्युमेंट, आणि हा त्याचा डेटा टाईप आहे. जसं व्हेरिएबलला आपण डेटा टाईप देतो तसं. तर फंक्शन डिक्लेअर करण्यासाठी डिक्लरेशन सिंटॅक्स आहे डेटा टाईप, ओके, देन नेम ऑफ फंक्शन, देन ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये जर तुम्हाला हवे असेल तर पॅरामीटर टाका, नसेल हवे तर तुम्ही त्याला एम्प्टी पण ठेवू शकता. जसं आत्तापर्यंत आपण मेन फंक्शनला एम्प्टी ठेवत होतो. सो दिस इज द डिक्लरेशन, आणि एंडला सेमिकॉलन दिला मीन्स तुमचं डिक्लरेशन कंप्लीट झालं. आता आपल्याला व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. सो त्याच्यासाठी व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतले, इंटिजर इनपुट अँड आन्सर. मेन फंक्शन लिहिलं. मेन फंक्शनमध्ये पहिल्यांदा व्हॅल्यू स्कॅन केली, ओके, इनपुटची, इनपुट व्हेरिएबलमध्ये. नाव ते इनपुट आपण फंक्शनच्या नावाच्या त्या पॅरामीटरमध्ये पास केलं, ओके. आता इथे हे जे व्हॅल्यू पास केली ती व्हॅल्यू त्या फंक्शनमध्ये ॲज अ एक्स व्हॅल्यू म्हणून जाईल, इथे इनपुटची जी व्हॅल्यू ती, आणि मग एक्ससोबत ज्या फंक्शनमध्ये आपण डेफिनेशन लिहिली ती तुमची एक्झिक्यूट होऊन तुमचं क्यूब फाइंड आउट होईल. अशा पद्धतीने फंक्शनचा प्रोग्राम केला जातो. आता जेव्हा तुम्ही एकदा डिटेल फंक्शन डिफाईन कसं करायचं, त्याला यूज कसं करायचं ते बघाल, तेव्हा तुम्हाला हा प्रोग्राम इझी जाईल. इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की आधी त्याला डिक्लेअर केलं, नंतरून मेन फंक्शनमध्ये त्या फंक्शनला एक्झिक्यूट करण्यासाठी लागणाऱ्या इनपुट व्हॅल्यूज घेऊन घेतल्या, नंतरून इथे ती इनपुट व्हॅल्यू फंक्शनमध्ये टाकली, म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज कॉलिंग ऑफ फंक्शन, ओके. फंक्शनला कॉल केलं असं म्हटलं जातं, आणि त्या क्यूबचा आलेला ॲन्सर एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. पण तो व्हेरिएबल कसा असला पाहिजे, फंक्शनचा डेटा टाईप आणि व्हेरिएबलचा डेटा टाईप सेम असला पाहिजे. सो answer is the long type and cube is a long type. So after that print that value and return 0. आता मेन फंक्शन कंप्लीट झालं. आता आपल्याला आपण डिफाईन केलेल्या, युजरने डिफाईन केलेल्या फंक्शनची डेफिनेशन लिहायची. सो आफ्टर द मेन फंक्शन डेफिनेशन लिहायची. डेफिनेशन लिहिताना सेम पहिले त्याचा डेटा टाईप, देन नेम, देन त्याच्यात पॅरामीटरमध्ये जर काही पास केलं असेल तर ते, ओके. इथे पॅरामीटरमध्ये एक्स व्हॅल्यू घेतली, सो एक्स व्हॅल्यू, देन ब्रॅकेट ओपन, एक लॉंग एक्स क्यूब नावाचा व्हेरिएबल घेतला, ओके. परत आता हा या फंक्शनमध्ये डिक्लेअर केला, सो हा बाहेर आपण यूज करू शकणार नाही, बिकॉज इट इज डिक्लेअर्ड ॲज अ लोकल व्हेरिएबल ऑफ दॅट फंक्शन. तो फक्त त्या फंक्शनलाच माहिती असणार आहे, मेन फंक्शनला तो माहीत नसणार आहे. त्या व्हेरिएबलमध्ये आपण क्यूबचा जो काही फॉर्म्युला एक्स इंटू एक्स, ओके, तो लिहून घेतला, आणि तो त्याची व्हॅल्यू एक्स क्यूब व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली, आणि त्या एक्स क्यूबला रिटर्न केलं. रिटर्न का करावं लागतं, कारण आपल्या इथं डेटा टाईप आहे लॉंग, व्हॉइड नाही आहे. मी आधीच सांगितलं व्हॉइड सोडून दुसरा डेटा टाईप असेल तर ती व्हॅल्यू आपल्याला रिटर्न करावी लागते. तर रिटर्न आणि त्या व्हेरिएबलचं नाव मीन्स दॅट व्हॅल्यू विल बी रिटर्न टू दिस फंक्शन, ओके, अँड असाइन धीज व्हॅल्यू टू द आन्सर, आणि मग तुम्हाला आउटपुट मिळेल. तर अशा पद्धतीने जर तुम्ही इंटिजर व्हॅल्यू 4 दिली तर क्यूब मिळेल तुम्हाला 64. तर अशा पद्धतीने सिम्पल प्रोग्राम ऑफ फंक्शन तुम्ही डिझाईन करू शकता. आता इथे ॲक्च्युली काय केलं आहे हे तुम्हाला डिटेल नसेल कळलं तर आपण जेव्हा त्याचे डिक्लरेशन डेफिनेशन बघू तेव्हा तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल, ओके. आता आपण बघूया फंक्शन वर्क कसा करतो, ओके. C program doesn't execute the statement in function until the function is called. जोपर्यंत फंक्शनला कॉल केलं जात नाही तोपर्यंत सी प्रोग्राम फंक्शनच्या स्टेटमेंटला एक्झिक्यूट करत नाही. एक्झिक्यूट करत नाही म्हणजे ते फंक्शन तिथे रनच केलं जात नाही. तर तुम्ही फक्त डिक्लेअर केलं, डिफाईन केलं, पण तुम्ही त्याला कॉल नाही केलं तर तुमचं फंक्शनचं आउटपुट तुम्हाला मिळणार नाही. सो कॉलिंग इज ऑलवेज इम्पॉर्टंट व्हेन यू आर वर्किंग विथ फंक्शन. After then, when function is called, the program can send the function information in the form of one or more argument. जेव्हा आपण फंक्शनच्या प्रोग्रामला कॉल करतो त्यावेळेस फंक्शनच्या पॅरामीटर्समध्ये आपण
मोर दॅन वन आर्ग्युमेंट पास करू शकतो किंवा नाही केलं तरी चालतात. तर ते जे पास केलेले व्हॅल्यू आहे, ज्यावेळेस डिक्लेअर करताना तुम्ही ज्या व्हॅल्यू घेतल्या त्याच टाईपच्या व्हॅल्यू तुम्हाला पास करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे वेन द फंक्शन इज यूज टू रेफरन्स इट इज कॉल्ड ॲज कॉल्ड फंक्शन. ओके, जेव्हा आपण फंक्शनला वापरासाठी यूज करतो, रेफर करतो, तेव्हा त्याला कॉल्ड फंक्शन असं म्हटलं जातं. फंक्शन ऑफन यूज डेटा दॅट पास टू देम फ्रॉम द कॉलिंग फंक्शन. डेटा कुठून पास केला जातो त्याला, त्या फंक्शनला कॉलिंग फंक्शन असं म्हटलं जातं. डेटा इज पास्ड फ्रॉम द कॉलिंग फंक्शन टू अ कॉल्ड फंक्शन. ओके, बाय स्पेसिफाईंग द व्हेरिएबल्स इन अ आर्ग्युमेंट लिस्ट. जी व्हॅल्यू आपण ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून पास करतो त्या व्हॅल्यूला पास करणं गरजेचं आहे. वेन यू आर कॉलिंग द फंक्शन टू द कॉल्ड फंक्शन. आर्ग्युमेंट लिस्ट कॅन नॉट यूज टू सेंड द डेटा. आर्ग्युमेंट लिस्ट जी असते ती डेटा सेंड करण्यासाठी नाही यूज केली जात. इट इज ओनली कॉपी द डेटा व्हॅल्यू ऑर व्हेरिएबल दॅट पास फ्रॉम द कॉलिंग फंक्शन. कॉलिंग फंक्शनकडनं आलेल्या व्हॅल्यूला तो फक्त कॉपी करतो. ओके, डेटाला किंवा व्हेरिएबलला. द कॉल फंक्शन देन परफॉर्म इट्स ऑपरेशन युझिंग द कॉपी. आणि मग कॉल फंक्शनमध्ये आलेल्या त्या व्हॅल्यूच्या कॉपीजवरती आपण ऑपरेशन करतो आणि मग आपलं जे आउटपुट आहे ते डिस्प्ले होतात. अशा पद्धतीने तुमचं फंक्शन काय होतं, वर्क होतं. सो आय थिंक इथे सिम्पल फंक्शन म्हणजे काय कळलं असेल. त्याचं डेफिनेशन, डिक्लरेशन ह्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, सो फंक्शन म्हणजे काय, त्याचं वर्किंग कसं चालतं आणि त्याचा एक सिम्पल प्रोग्राम इथे तुम्हाला समजलं असं मी कन्सिडर करते. ओके, थँक्यू.